नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊस तोडणी यंत्रासाठी जे अनुदान मिळणार आहे त्यासाठी फॉर्म कशा प्रकारे भरायचा, अनुदान किती मिळणार आहे, किती टक्के अनुदान मिळणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी गुगलवर महाडीबीटी तुम्हाला टाईप करायचं आहे. मित्रांनो, टाईप केल्याच्या नंतर जी 1 नंबरला वेबसाईट असेल फार्मर स्कीम महाडीबीटी, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. हे महत्वाच्या सूचना तुम्हाला कॅन्सल करून टाकायच्या आहेत. ओकेवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक दुसरा इंटरफेस त्या ठिकाणी दिसून येईल. तुम्हाला त्या ठिकाणी फार्मर आयडी टाईप करायचा आहे, टाकायचा आहे, ज्याचं तुम्हाला यंत्रासाठी फॉर्म भरायचा आहे ज्या फार्मरचा. तर फार्मर आयडी आपण त्या ठिकाणी टाकून घेत आहोत. त्यानंतर ओटीपी पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल. ओटीपी यायला कधी कधी वेळ देखील लागते. मित्रांनो, ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला तो ओटीपी त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ओटीपी त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मित्रांनो, एखाद्या वेळी ओटीपी यायला उशीर देखील लागतो. ओटीपी टाकल्याच्या नंतर ओटीपी तपासा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्ही लॉग इन व्हाल. मित्रांनो, लॉग इन झाल्याच्या नंतर सर्वात आधी तुम्हाला प्रोफाईलची संपूर्ण माहिती भरून टाकायची आहे. मी या ठिकाणी भरलेली आहे, परंतु तुम्ही ती पहिले माहिती भरायची आहे. मित्रांनो, त्यामध्ये वैयक्तिक माहिती असणार आहे. आधार क्रमांक, फार्मर आयडी, मोबाईल नंबर, शेतकऱ्याचे नाव अशीच माहिती असणार आहे. मित्रांनो, जन्मतारीख असो, शेतकऱ्याचे नाव असो, मोबाईल क्रमांक असो, जन्मतारीख, वय, लिंग अशा प्रकारची वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर खाली स्कोर करून राहण्याचा पत्ता म्हणजे शेतकऱ्याचा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे. उजव्या साईडला खाली कोपऱ्यामध्ये तुम्ही क्लिक करून तुमची जात आणि अपंगत्वाचा प्रकार त्या ठिकाणी टाकू शकता. SC ST साठी जात त्या ठिकाणी टाकायची आहे. मित्रांनो, परंतु अदरवाल्यांसाठी त्या ठिकाणी जात टाकण्याची आवश्यकता नाही. SC ST असतील तर जात टाकून त्यांनी कागदपत्र देखील त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्या ठिकाणी जर SC ST नसतील तर त्यांनी अदरमध्ये घेऊन काही देखील अपलोड करायची आवश्यकता नाही. खाली पर्सनल डिसेबिलिटी स्टेटस टाकून ओके केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल 100% ही भरल्या जाईल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण यावर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनमध्ये बाबी निवडा यावर क्लिक करायचं आहे, 1 नंबरचा ऑप्शन घेऊन. त्यानंतर त्या ठिकाणी मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र हे 1 नंबरचा ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला क्लिक करून सर्वात वरी ऊस तोडणी यंत्र यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर बाकीचे सर्व जे बाबी आहेत ते ऑटोमॅटिक येऊन जातील. मित्रांनो, तुम्हाला ते सिलेक्ट करायची आवश्यकता नाही. सर्व बाबी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जातील. तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक सर्व बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत. अशा प्रकारे सर्व माहिती आल्याच्या नंतर तुम्हाला खाली डायलॉग बॉक्समध्ये मी भरलेली सर्व माहिती ही खरी असून यामध्ये कोणतीही चुकीची माहिती नाही यावर डायलॉग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. ही ओळ वाचल्याच्या नंतर डायलॉग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा घटक, तुमचा फॉर्म हे जतन केला जाईल. येस बटनवर क्लिक करून परत एकदा तुम्हाला डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा पहिलेवाला इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये सगळ्यात वरची जी अर्ज सादर करा ही ओळ आहे, ही बटन आहे, त्यावर तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे डायलॉग बॉक्स तुम्ही ओके करून बाजूला करून टाकायचा आहे. त्यानंतर पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पहा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण जे अर्ज भरला होता ते ऊस तोडणी यंत्राचा जे अर्ज आहे त्या ठिकाणी तुम्ही
सबमिट झालेला पाहू शकता. आता मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या डायलॉग बॉक्सवर क्लिक करून दिलेली माहिती अटी शर्ती सर्व मान्य करून त्या ठिकाणी पेमेंटसाठी तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. 23.60 इतक्या प्रमाणात त्या ठिकाणी पेमेंट होते मित्रांनो. हे आधीच केलेलं असल्यामुळे मी पेमेंट तुम्हाला दाखवत नाहीये, परंतु पेमेंटची पावती मी तुम्हाला दाखवून देईल नक्कीच. लागू केलेले घटकमध्ये तुम्ही पाहू शकता की हे ऊस तोडणी यंत्रासाठी जे अर्ज आहे ते सबमिट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंटची पावती येईल मित्रांनो. 23.60 ही पावती तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज झाला म्हणून एक पावती मिळणार आहे. ती पावती अशा प्रकारची असणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही 3 नंबरला पाहू शकता की 1 नंबरला पाहू शकता ऊस तोडणी यंत्राकरिता हा फॉर्म सबमिट झालेला आहे. ही पावती तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपला व्हिडिओ आज त्या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर विचारा. प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे.